तर भोंदू अशोक खरातचं कनेक्शन आता अजितदादांच्या विमान अपघाताशी सुद्धा लावलं जातंय। खरातच्या माध्यमातून अजितदादांवर जादूटोणा केल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलाय। दादांच्यावर काहीतरी संमोहन मोहिनी, दादांवर ब्लॅक मॅजिक करायचा असा जो हे माणूस, हा अशोक खरात जो काय माणूस आहे बुवा, या अशा बोगस लोकांनी हेच सगळे आपले असे राजकीय नेते हाताशी धरून अशा गोष्टी केलेल्या आहेत। अजित पवारांच्या विमान अपघाताचं कनेक्शन आता भोंदू खरातवरून जोडलं जाते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील माने यांनी अजित पवारांवरही खरातच्या माध्यमातून काळी जादू झाली होती अशी माहिती मिळाल्याचं म्हटलंय। खात्रीशीर सांगता येईल की या संदर्भात दादांच्यावर काहीतरी तथाकथित संमोहन मोहिनी, दादांवर ब्लॅक मॅजिक करायचा असा जो हे माणूस, हा अशोक खरात जो काय माणूस आहे बुवा, या अशा बोगस लोकांनी हेच सगळे आपले असे राजकीय नेते हाताशी धरून अशा गोष्टी केलेल्या आहेत। हे सतत सिद्ध झालेलं आहे। ते पार उत्तर भारतापासून आता आपल्याकडे सगळं सुरू झालंय प्रस्त। अनेक लोक ह्या बुवाबरोबर कनेक्टेड होते। दादांवर मोहिनी टाकून आपली पदं, आपल्याला सत्ता पाहिजे अशा स्वरूपाच्या ज्या गोष्टी करणारे लोक होते, त्यांनी दादांना या सगळ्या गोष्टींना प्रभावित करण्यासाठी अशा गोष्टी केल्या अशी आमची माहिती। भोंदू खरातच्या संपर्कात रुपाली चाकणकर सर्वाधिक होत्या असा आरोप आहे आणि आता विमान अपघाताशी खरातवरून आरोप होत आहेत। अजितदादांच्या घरासमोर तथाकथित जादूटोणा केला गेला होता अशी शंका सुनील माने यांनी घेतल्यानंतर रोहित पवारांनीही भोंदूगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण असा सवाल केलाय। नाशिकच्या भोंदूबाबानं हा जादूटोणा केला तर मग या भोंदूबाबाला भोंदूगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? त्यांचा या राक्षसी महत्वाकांक्षेचा राजकीय हेतू काय होता? या काळात अजित पवारांच्या बंगल्यावर भोंदू खरात याच्याशी जवळीक असणारे कोण कोण आले? 27 जानेवारी रोजी संबंधित लोक देवगिरीवर आले होते का? याचा तपास होणं गरजेचं आहे। सुनेत्रा काकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी, कारण आजचं बेभरवशी राजकारण चांगलं राहिलेलं नाही। हे प्रकरण बघता तो संशय येणार ना, म्हणजे जे काही राष्ट्रवादीचे शरदचंद्रजी पवार गटाचे माने आहेत, बरोबर आहे, माननीय अजितदादा आज इतक्या वर्ष राजकारणात आहे, कधीच त्यांच्या घराबाहेर असा उतारा पडलेला नव्हता, तोही बारामतीच्या आणि देवगिरीच्या। मग आता हा भोंदू बाबा अशा पद्धतीने त्याची जी भोंदूगिरी आपण कॅमेऱ्यात कैद बघितली, हा महिलांना जर ऑन कॅमेरामध्ये मूत्र पाजून, गुंगीचं औषध पाजून जर अत्याचार करत असेल तर नक्कीच याचं कनेक्शन या उताराशी असणार आहे। खरात मंत्रतंत्र करून महिलांवर अत्याचार करायचा हे 100हून अधिक व्हिडिओतून स्पष्ट झालं। पण खरातचा वापर अजित पवारांच्या विरोधात करण्यात आल्याच्या आरोपानं आणखी खळबळ उडाली आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।